नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शिव ॲग्रोटेक चॅनलमध्ये। तर आज आपल्या विहिरीवरती शक्ती कंपनीचा 3 HP पॉवरचा सोलार पंप बसवण्यात आलेला आहे। त्याचं इन्स्टॉलेशन जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे आणि बसवल्यानंतर इन्स्टॉलेशन करणाऱ्या लोकांनी पूर्ण म्हणजे मोटर चालू करून पाणी चालू करून दाखवलेलं आहे आपल्याला। त्याच्यानंतर आपण हा व्हिडिओ बनवतोय। तर हे 3 HP शक्ती पंपच्या सोलरला 6 प्लेट येतात। वारी कंपनीचे हे प्लेट आहेत। प्लेट बसवल्यानंतर त्याच्या साईडलाच हे जे आहे ते वीज याच्यावरती पडू नये पाऊस चालू असताना, त्याच्यासाठी हे बसवण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी फाउंडेशन करून त्या लोकांनी बसवलेलं आहे। हे फाउंडेशन करते वेळेस फक्त आपण त्यांना सिमेंट आणि वाळू गिट्टी या पद्धतीचं मटेरियल दिलेलं होतं। आणि हे कंट्रोलर जो आहे तो हा कंट्रोलर आहे। याच्यामध्ये एक अपडेट आपल्याला कंपनीने दिलेला आहे नवीन, आधीच्या सोलार पंपपेक्षा, की या ठिकाणी आपण ऑन करण्याचं बटन दाबल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पासवर्ड मागते। तर हा पासवर्ड टाकल्याशिवाय, जो की युनिक पासवर्ड असतो तो शेतकऱ्याच्या जवळच असतो, तो पासवर्ड टाकल्याशिवाय पंप चालू होत नाही। पंप चालू झाल्यानंतर या ठिकाणी हिरवी लाईट लागते। त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण पंप बंद करतो, तर बंद करते वेळेस सुद्धा आपल्याला या ठिकाणी पासवर्ड मागतं। त्याचं कारण काय, की जर तुम्ही एखाद्या वेळी दूरच्या शेतामध्ये जर पाणी देत असाल, रान भिजवत असाल, ज्या वेळेस तुम्ही ही मोटर चालू करून या ठिकाणाहून जाता, तिकडे जाऊन त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस दारं फोडायचं असतं, त्यावेळेस जर इकडे कोणीतरी शेजाऱ्याने खोडीपणा करून जर मोटर तुमची बंद करायचा प्रयत्न केला, तर ती मोटर बंद होऊ शकणार नाही। कारण त्याला या ठिकाणी पासवर्ड टाकल्याशिवाय मोटर बंद सुद्धा होणार नाही। म्हणजे हे जे युनिक अपडेट कंपनीने आपल्याला दिलेलं आहे ते खूपच सुंदर आहे मित्रांनो। आणि याच्यानंतर आता त्यांनी सांगितलंय की ज्यावेळेस आणखीन एक वेळेस जी टीम इन्स्पेक्शनला येईल, त्यावेळेस ती टीम आपल्याला याच्यावरनं आपला मोबाईल या सिस्टमला जॉईंट करून देईल। जे की काही कंपनीचं जे काय ॲप्लिकेशन असेल, त्या ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून देऊन हा पूर्ण कंट्रोलर आपल्या मोबाईलला सेटअप करून देईल, जेणेकरून आपण मोटर नंतर चालू करते वेळेस किंवा पासवर्ड चेंज करते वेळेस आपल्याला ते मोबाईलवरनं करता येईल। त्याच्याच नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे जे 2 बकेट तुम्हाला दिसत आहेत, तर ह्या बकेटच्या मध्ये तिकडच्या साईडला एक आणि इकडच्या साईडला एक 2 इलेक्ट्रोड, जे की आर्थिंगसाठी आपल्याला उपयोगाचे आहेत, ते या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने फाउंडेशन केलेलं आहे। आता हा जो पाईप आहे, हा पाईप टोटल 6 फुटाचा पाईप आहे। तर याच्यामध्ये जवळपास 3 फूट खाली जमिनीमध्ये आणि 3 फूट वरी, अशा पद्धतीने 3 फुटाचे खोलीचे खड्डे करून हे 3 पोलं बसवण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर ते पोलं बसवल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे हे बॉक्समध्येच पॅकिंग पूर्ण मटेरियल आलेलं होतं। तर हे सॉकेट बसवून याला हे अटॅच करून हे पूर्ण हे पट्ट्या लावून ह्याच्यावरती प्लेट अटॅच करण्यात आलेली आहे। या पद्धतीनं हे सेटअप पूर्ण बसवलेलं आहे। आता इथून जे आहे ते वायर आपलं पूर्ण इथून मोटरीकडे विहिरीमध्ये गेलेलं आहे। तर आता ह्याचा जो प्रॉब्लेम मित्रांनो माझ्या जो लक्षात आला किंवा माझा जो एक अनुभव आला, की ज्या वेळेस हे इन्स्टॉलेशन करण्यासाठी तुमच्याकडे ते लोक कंपनीचे येतील, त्यावेळेस खड्डे खंदून तुम्ही ठेवा, किंवा मग आम्ही इन्स्टॉलेशन करण्यासाठी येतोय तर तुम्ही जे काही खड्डे लागणार आहेत ते खड्डे 3-4 खड्डे तुम्ही खंदून आम्हाला रेडी करून ठेवा, जेणेकरून आम्ही आल्या पूर्ण माल काढून सिमेंट वगैरे भरून तुम्हाला इन्स्टॉलेशन करून देऊन जातो, अशा पद्धतीने त्यांनी बोलतात। पण हे खड्डे सुद्धा खदण्याचं काम हे कंपनीच्या त्या लोकांकडेच असतं। पण त्यांनी त्यांचं काम वाचवण्यासाठी किंवा तुमच्याकडनं काही एक्स्ट्रा पैसे काढण्यासाठी अशा पद्धतीने शक्कल लढवतात। आणि ज्यावेळेस तुमच्याकडे मशीन एका एवढ्या 2-3 खड्ड्यासाठीच तुम्हाला मशीन सुद्धा आणणं परवडत नाही, JCB मशीन, तर त्यावेळेस तेच लोक काय बोलतात की मग आता आम्ही ठीक आहे वापस जातो, नंतर मग ज्यावेळेस आम्हाला टाइम भेटतो त्यावेळेस आम्ही येतो, या अशा पद्धतीचं ते त्या ठिकाणी तुम्हाला कारणं देतात आणि तुम्हाला भीती घालून म्हणजे आम्ही जातो वापस अशा पद्धतीने दाखवतात। तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, घाबरून की बाबा तुम्हाला देतो काहीतरी खर्च पाण्याला, मग करा म्हणल्यानंतर मग त्यांनी म्हणतात आम्ही करतो पण आम्हाला द्या खर्च पाण्याला।
त्यावेळेस मग त्यांनी खर्च पाणीला म्हणून सुद्धा किती मागतात तर 5,000 रुपये द्या, 6,000 रुपये द्या, अशा पद्धतीनं अमाऊंट मागतात त्यांनी हे 3 खड्डे खोदण्यासाठी. तर त्यावेळेस मित्रांनो एवढे पैसे त्यांना देत बसू नका. त्यांना सरळ सरळ सांगायचं की बाबा मला तेवढे पैसे देणे होत नाही, तुला जर बसवायचं असेल तर तू बसव, नसेल बसवायचं तर सरळ वापस जा, असं पद्धतीनं तुम्ही त्यांना बोलू शकता. कारण ते एक वेळेस आल्यानंतर वापस जाणार नाहीत. त्यांना पण कंपनीचं वरून प्रेशर असतं की इन्स्टॉलेशनचं लवकरात लवकर काम पूर्ण करा, किती दिवस झालं तुम्ही इन्स्टॉलेशनचे कामं करताय, अशा पद्धतीने त्यांना पण प्रेशर असतं. त्यासाठी ते लोक बसवतात, फक्त तुमच्याकडून जेवढं निघतं तेवढं काढून घेण्याचा प्रयत्न ते लोक करत असतात मित्रांनो. तर यासाठी ही एक गोष्ट लक्षात ठेवा की पैसे मागितल्यानंतर स्वखुशीनं तुम्ही त्यांना देऊ शकता, नाश्ता पाणी चहा वगैरे, किंवा मग थोडंसं खर्चा पाण्यासाठी जर एखाद्या वेळेस त्यांनी तुम्हाला खुशीनं द्यायचंच असेल तर तुम्ही 500-1000 रुपये तुमच्या खुशीनं जेवढं तुम्हाला द्यायचं तेवढं तुम्ही देऊ शकता. पण अशा पद्धतीनं खड्डे आम्ही खोदतो, किंवा मग खड्डे तुम्ही खोदून द्या नाहीतर आम्ही वापस जातो, नाहीतर मग 5,000 द्या, 6,000 द्या, अशा पद्धतीनं जर त्यांनी मागत असतील तर अशा पद्धतीने एवढे पैसे आपण देऊ नका मित्रांनो. कारण त्यांना तशीच सवय लागून जाईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला, नंतर पुढच्या प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी अशाच पद्धतीने पैसे मागत राहतील. तर ही अशा पद्धतीनं आपली मोटर या ठिकाणी पाण्यात सोडलेली आहे. आता थोडंसं पावसाळ्यामुळे झाडे गवत भरपूर वाढलेलं आहे विहिरीच्या साईडनं, तर हे या ठिकाणी सोडून आपण पाईप इकडे घेतलेला आहे मोटरीचा. तर अशा पद्धतीनं हे सोलार आपलं बसवून कंप्लीट झालेलं आहे. अशाच पद्धतीच्या माहितीसाठी मित्रांनो आपल्या शिव ॲग्रोटेक चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या यूट्यूबवर मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्या शेतकरी मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना या गोष्टीची माहिती होऊन जाईल. तर अशा पद्धतीचा हा सोलार आपला या ठिकाणी सेट झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो.